श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद कसे घ्यावे? तर सकाळी लवकर उठावे, स्नान वगैरे आटपून महाराजांना श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणत पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर महाराजांना धूप दीप दाखवून महाराजांची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर हातात नारळ आणि गुलाबाचे फूल, खडीसाखर घेऊन महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, आजपासून तुम्हीच माझे आई वडील, बंधू, सखा, मित्र आणि सद्गुरू आहात. जन्मोजन्मी माझा सांभाळ तुम्हीच करा. माझे गुरुपद तुम्हीच स्वीकारा आणि माझ्याकडून सेवा करून घ्या. त्यानंतर नारळ आणि फूल महाराजांच्या समोर ठेवावे. त्यानंतर महाराजांना जे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते उजव्या हातात घेऊन अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी निवारणम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम असा मंत्र म्हणून ते तीर्थ प्राशन करावे आणि वर्षभर महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. आणि जो महाराजांच्या पुढे आपण नारळ ठेवलेला आहे तो दुसऱ्या दिवशी त्याचा आपण काहीतरी गोड प्रसाद करून खावा. श्री स्वामी समर्थ.